बस स्थानकातील मुख्य रस्त्यावर अतिक्रमण हटवण्याची धडक कारवाई। धुळे शहरातील बस स्थानक रोड परिसरात मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर दुकानदार व टपरी धारकांनी अनधिकृत अतिक्रमण केले होते। या अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत होती। हा रस्ता बस स्थानकासाठी महत्त्वाचा असल्याने प्रवाशांना नेहमीच अडचणींचा सामना करावा लागत होता। या समस्येच्या सोडवणुकीसाठी धुळे जिल्हा प्रशासन, महानगरपालिका, बांधकाम विभाग, पोलीस प्रशासन आणि वाहतूक विभाग यांनी संयुक्त कारवाईचा निर्णय घेतला आहे। महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाचे प्रमुख प्रसाद जाधव यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात येत आहे। आज या मोहिमेअंतर्गत धुळे बस स्थानक रोड परिसरात असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते पोलीस मुख्यालयापर्यंतच्या रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्यात आले। रहदारीस अडथळा ठरणाऱ्या टपऱ्या, स्टॉल, पठारीधारक यांच्यावर कारवाई करण्यात आली। दुकानांच्या बाहेर वाढवलेले ओटे, पायऱ्या तसेच रस्त्यावर ठेवलेले सामान हटवण्यात आले। कारवाई दरम्यान अनेक अतिक्रमण धारकांनी स्वतःहून अतिक्रमण काढून घेतले। प्रशासनाच्या या धडक कारवाईमुळे वाहतुकीची समस्या सुटण्याची अपेक्षा आहे। धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक, धुळे। महानगरपालिका अतिक्रमण अधीक्षक प्रसाद जाधव गेल्या 1 जानेवारीपासून शहरातील प्रमुख रस्ते व चौक येथील रहदारीस अडथळा ठरणारे अतिक्रमण, टपरी, स्टॉल, पठारीधारक यांना काढण्याची मोहीम धुळे महानगरपालिका अतिक्रमण विभाग, पोलीस प्रशासन व सार्वजनिक बांधकाम यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असून आज रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून ते पोलीस मुख्यालयापर्यंत रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्यांना वाहतुकीस अडथळा ठरणारे सर्व दुकानदार तसेच टपरीधारक यांचे ओटे, पायऱ्या तसेच पुढे ठेवलेले अतिक्रमण आज रोजी हटवण्यात येत आहे। बरेचसे अतिक्रमणधारक स्वतःहून काढून घेत आहेत। तरी याबाबत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की ज्यांच्या रस्ता रुंदीमध्ये अतिक्रमण असेल व वाहतुकीस अडथळा ठरत असेल अशा सर्व अतिक्रमणधारकांनी येत्या 24 तासात सर्व अतिक्रमण काढून मनपा प्रशासनाला सहकार्य करावे।